आणि यानंतर बातमी आहे महाड दुर्घटनेची। महाडमधील खवळलेल्या सावित्री नदीच्या पात्रातून आज दिवसभरात 8 मृतदेह बाहेर काढण्यात आले। यामध्ये पुरुष आणि महिलांचा समावेश आहे। त्यामुळे आतापर्यंत सावित्रीत सापडलेल्या मृतांचा आकडा 22 वर जाऊन पोहोचलाय। केंबुर्ली, वारे, गोरेगाव, दादली, खाडी या ठिकाणी मृतदेह वाहून गेले होते। याशिवाय नौदल आणि एनडीआरएफला सावित्री नदीमध्ये एका कारचे अवशेष देखील सापडलेत। यासोबतच एक चटई आणि इतर सामानही सापडले। दरम्यान गाडीचे अवशेष तवेरा कारचे असल्याचा संशय पोलिसांना आहे, मात्र त्याला अजूनही दुजोरा मिळालेला नाही। शिवाय सकाळपासून बरसत असलेल्या पावसामुळे बचाव कार्यात मोठे अडथळे येत असल्याचे चित्र आहे। मात्र त्यानंतरही एनडीआरएफ आणि नौदलाची टीम जी आहे ती जीवाची बाजी लावून शोध कार्य सुरू ठेवतीये। महाड दुर्घटनेत ज्या 2 बस लापत्ता आहेत आणि काही गाड्याही लापत्ता आहेत, तवेरा आहेत आणि आता मात्र त्यातले जे काही भाग आहेत त्या गाड्यांचे ते मिळायला लागलेत। ही नेव्हीची टीम आहे बघा, आणि ही नेव्हीची टीम जे भाग घेऊन आलेले आहेत, एक काहीतरी पार्ट मिळालेला आहे, हा गाडीचा पार्ट आहे आणि ही नेव्हीची टीम घेऊन आली। हा आत्ता मिळालेला आहे। आत्तापर्यंत दोन्ही गाड्यांचा काही पत्ता लागत नव्हता, मात्र पाणी वाढलेलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकता की हा कोणत्या तरी एका गाडीचा वरचा पार्ट आहे। याच्यावरून कळतंय की या गाड्या ज्या आहेत हे हॉटेल विसावा आहे, त्याच्या मागे आहे महाड जवळ, आणि हा गाडीचा पार्ट है। ये गाड़ी का पार्ट है ना किसी? ये हो सकता है या तो फिर टवेरा या फिर वैगनार का पार्ट हो सकता है, जो ऊपर कैरियर रहता है। हाँ वो वाला पार्ट हो सकता है। अच्छा, टवेरा किंवा त्या गाडीचा एखादा हा पार्ट होऊ शकतो। आणि ही नेव्हीची टीम आहे बघा, ही केव्हापासून याच परिसरात जिथे की खोल भाग आहे हा मागचा, तिथे ते शोध कार्य करतात आणि या चटया सुद्धा त्या गाडीतल्या कोणत्या तरी असतील ते सुद्धा त्यांना मिळालेलं आहे। म्हणजे गाड्यांचे काही पार्ट जे आहेत ते याच परिसरात असल्याचं आता सध्या तरी दिसतंय। आणि गाड्या जरी नाही मिळाल्या तरी पावसामुळे जे पाणी वाढलेलं आहे त्या पाण्यामुळे आता काही पार्ट इथे मिळतात। हा जो परिसर आहे इथे नदीचा खोलगट भाग आहे आणि इथेच त्या बस किंवा जी तवेरा गाडी आहे ती असण्याची शक्यता होती। आणि गेले 2 दिवस झाले नेव्हीचे लोक याच परिसरात जे आहे शोध कार्य करतात, त्यांच्याबरोबर त्यांचे ड्रायव्हर्स सुद्धा आहेत। आणि सरतेशेवटी आता एक भाग मिळालेला आहे जो कोणत्या तरी गाडीचा तवेरा किंवा कोणत्या तरी गाडीचा असण्याची शक्यता आहे। म्हणजे याच परिसरात त्या बसेस असतील आणि इथेच आता हे बचाव कार्य सुद्धा आणि त्यांना लोकट करण्याचं काम जे आहे ते चालू राहणार आहे। कॅमेरामॅन अनिल सह उमेश कुमावत, एबीपी माझा, महाड।